हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा स्तूप खूप चांगला आहे. ही लेणी खूप महत्वाची आहे अभ्यासाच्या दृष्टीने. ज्यांना स्थापत्य कला समजून घ्यायचं असेल तर ही जी लेणी आहे ही खूप समजून घेणं, हिच्या बारकाईने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ही 28 क्रमांकाची लेणी आहे. या 28 क्रमांकाच्या लेणीमध्ये जरी अपूर्ण लेणी असली, ही अपूर्ण एवढ्याच करता होती की इथे जो दगड लागलेला त्यांना त्याच्यातून ना त्या पाणी गळत होता आणि इथल्या स्थापत्य विशारदांना त्याची जाणीव होती. त्याच्यामुळे इथलं स्थापत्य समजून अभ्यास करून घेतलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. इथला चैत्य गवाक्ष आहे तोही उत्कृष्ट आहे. रंगकाम करणार होते पण बराचसा काळ गेल्या कारणाने इथं रंगकाम झालेलं नाही. ही साधारण लेणी 5व्या शतकामध्ये कोरलेली होती आणि हिच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आपल्याला तो अभ्यास कसा करता येतो तर त्याच्यावर असलेलं जे चैत्य गवाक्ष आहे, या चैत्य गवाक्ष जो आहे तो खूप डेव्हलप झालेला आहे. कारण सुरुवातीच्या काळातले जेवढे पण चैत्य गवाक्ष आहेत हे साधे होते. चैत्य गवाक्ष सम्यक संबुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं ते म्हणजे पिंपळ वृक्ष. त्या पिंपळ वृक्षाला डेडिकेटेड किंवा त्या पिंपळ वृक्षाला समर्पित असलेलं, पिंपळ पानाला समर्पित असलेलं जे शिल्प आहे चैत्य गवाक्षाचं ते त्याला समर्पित आहे. त्याचा वापर लेण्यांमध्ये हवा खेळती राहावी, ऊन उजेड येत राहावा म्हणून त्याचा वापर आहे.